राहुल सर या संपूर्ण स्पर्धेने वन ऑफ द प्रेस्टिजियस टुर्नामेंट, वन ऑफ द मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट ज्या स्पर्धेची प्रत्येक खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतो, प्रत्येक क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतो. बदलापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा जणू काही हा वर्ल्ड कप आपण एन्जॉय करत आहात. ऑन साइडला इट्स अ बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज शिवाच्या पाठमधून आलाय हा लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. सो मच. पहिला बॉल लाईन खराब होती आणि त्यानंतर पिकअप स्ट्रोक आपण पाहिला षटकार वसूल करतोय या साधा बॅटर सलामी जोडी तुम्ही पाहताय. स्टॅकिंग एरवरती बॅट्समन तुम्हाला पाल मिळेल. शिवाच्या बॅटमधून हा षटकार आला. बरोबर तयार. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अखेर बाल बचावला गेला आणि आता धाबा आणि धाबाच तुम्हाला पार मिळतील. 2 एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा इथे मिळतील आणि ही तिसरी धाव देखील एकवटी जातीये. काहीशी दुखापत आता जाणवतीये भूषण बैकरला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय मिस्टर K7 वेगानं धावत पोहोचला जरूर, परंतु इथे 3 धाबा रोखू शकत नाहीये. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता आता वेगाला पुढे सरकतोय. टीमची टोटल जोडली जाते. फलकावरती तुम्हाला पार मिळतील 10 धाबा. 10 फलकावरती जोडल्या गेल्या. स्वप्नवत सुरुवात या मॅचमध्ये पाहायला मिळेल. खरं तर प्रथमेश ठाकूर सर ज्यावेळेस आपण पाहिलं पहिला बॉल लाईन खराब, त्यानंतर पिकअप स्ट्रोक आपण पाहिला बॅट्समन शिवाच्या बॅटमधून तो षटकार आला आणि आता पुन्हा एकदा या 3 धाबा एकपट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावसंख्या पुढे ठेवलेला आता 10 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. सचिन कॉमेंट्री बॉक्स कडून वळतोय. वेगवान गोलंदाज आहे आणि विकेटलेस तो राहणार नाहीये. विकेटचा रकाना त्यानं भरलाय. पहिली सफलता 10 या आकड्यावरती लागणारा झटका पहिला. बॅटिंग करत असताना डोंगर नावे संघाला बॅटर तानाजी बॅक टू द डगआउट. तर टीम डोंगर नावे या संघाला लागलेला आहे. अतिशय छान उल्लेख आपल्या वतीने करण्यात आला की या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. ही स्पर्धा केव्हा चालू होईल, ही स्पर्धेची अनाउन्समेंट कधी होईल. खरं तर चातक नावाचा एक पक्षी असतो जो केवळ पावसाच्या एका थेंबासाठी आतुरता या ठिकाणी त्याला लागलेली असते. स्वाती नक्षत्रातील एका थेंबाची आतुरता जशी त्या पक्षाला असते ना, तशी प्रत्येक क्रिकेट रसिकाला आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडूला या स्पर्धेची आतुरता असते. म्हटलं जातं ना, किती तहान लागली तरी नदी तलाव कोड्याचं पाणी कधी तो पित नाही आहे, परंतु स्वाती नक्षत्रातील पहिल्या थेंबाची ज्याला आतुरता असते, असा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. येस, नक्कीच माडी सर भरपूर चांगला उल्लेख तुम्ही केला. खरं तर एखादा शेतकरी राजा खरं तर पहिल्या पावसाची वाट आतुरतेने पाहतो ना, तशी वाट खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची पाहिली जाते आणि ते चित्र आपण नेहमीच पाहिलंय. यावर्षी देखील आपण पाहतोय मोठ्या थाटामाटानं गुन्हा गोविंदाने ही स्पर्धा मैदानावरती आपल्याला रंगताना दिसतीये. ठाकूर सर, थरार क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा, हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती आपण पाहत असतो. सुंदर क्रीडांगण जणू काही ही सुवर्ण नगरी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे क्रीडांगण. आणि ही स्पर्धा आपण पाहत आहोत इंटरनॅशनल मॅचिंगसारखी स्पर्धा पॉवरफुल. आणि या स्पर्धेची चर्चा आज सातत्यानं होते. बॅटची मोठी कडा लागली आहे. गलीमध्ये बॉल सिंगल प्राप्त केली जाते आणि धावसंख्या सिंगलने पुढे 11 या आकड्यावरती. राहुल सर, ज्या प्रकारची सुरुवात झाली षटकाराने, वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल, पण तदनंतर सचिनच्या खात्यामध्ये आलेली विकेट. नाही खरं तर म्हटलं जातं ना ठाकूर सर, पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि मैदानावरती आपण पाहतोय खरं तर वांगणी एक्सप्रेस दहाडतीये. खरं तर हा शिकारी आहे आणि त्याला खरं तर पहिली विकेट मारली आहे. नेहमीच आपण पाहतोय सचिन केमने म्हटलं की आतापर्यंत 8 बाईक त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये जिंकलेत आणि तोच खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. तर समोर मैदानावरती दाखल झाला स्टॅकिंग एरवरती बॅटर शिवाला तुम्ही पाहताय ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्कोरिंगला खेळाडू उपस्थित. सिंगल मेल, सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे एकदा वेगाने फ्लाय होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबरती आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ही स्पर्धाच अशी आहे ना, इथे प्रत्येक बॉल, प्रत्येक उचललेलं पहिलं पाऊल आणि प्रत्येक पडलेला घड्याळाचा ठोका हा इतिहास बदलू शकतो. आणि त्यामुळे
या स्पर्धेची चर्चा सातत्यानं प्रत्येकी ठिकाणी सुरू आहे. चांगला बॉल, सिंगल मिळाली. यावेळेस मात्र यशच्या उद्ध्वस्त त्रिफळाची लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डिस्ट्रॉइड, इज गॉन. गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. प्रथमेश ठाकूर सर, एक वाक्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं आम्हाला आठवतंय की ज्या व्यक्तीजवळ संयम आहे, समाधान आहे आणि सहनशीलता आहे, अशा व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता असते. खरं तर शांतीत क्रांती घडवण्याचं काम हे सचिन केवणेने केलेलं आहे. आजवर आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी 7 बाईक जिंकले, तर नक्कीच आपण पाहिलं तर सेंट्रल रेल्वेकडून या ठिकाणी 1 बाईक त्यांनी जिंकलेली आहे. तब्बल 8 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. येस, अगदी आपण पाहिलं तर. आणि षटकार आल्याच्या नंतर त्याने कमबॅक देखील करून दाखवला आणि आपल्या कारकिर्दीमध्ये त्याच्या नावावरती 8 बाईक काय आहेत याचं ज्वलंत उदाहरण त्याने पेश केलं. पहिल्या षटकाचा केस संपन्न झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. काय सुरुवात झाली, काय सांगाल, कितपत प्रेडिक्शन आहे राहुल सर आपलं या मॅच मध्ये खेळाच्या पूर्वार्धात? पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 2 विकेट आलेच जरूर, परंतु 12 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. तर या मॅचमध्ये टीम डोंगर नावे संघाला फाईट करायचंय. तर 12च्या सरासरीला कमीत कमी या मॅचमध्ये 60 धाबा जर बनल्या तर सामना चांगला रंगेल या मॅचमध्ये. हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल ठाकूर सर, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय, एक मुरबाड तालुक्यातून दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना. पुढचा बॉल, सरळ बॅटनं ड्राईव्ह करायचा होता, बॅटची मुठी कडा लागली आहे. बॉल शॉर्ट टर्न मधून मागे, आता ओव्हरथ्रो, पुन्हा सेकंडचा कॉल, धावा मिळतील. एक्झॅक्टली काय करतायत फिल्डर स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडा संघाचे? प्रश्न आता पडलाय, कारण असं क्षेत्ररक्षण क्वचितच आपण पाहतो या संघाकडून. इतक्या चुका फार कमीदा पाहतो, रेअर आहे. पण हे क्रिकेट आहे, कधी राजाचा रंकाने रंकाचा राजा बनेल ना याचा नेम नाही. नाही, खरं तर ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होतोय, खरं तर विकेट महत्वाची आहे, त्यामुळे डायरेक्ट हिट केले जातात आणि इथे देखील आपण ते चित्र पाहिलंय. परंतु दुसऱ्या बाजूला ढवळेपाडा संघ म्हटला ना तर कालची रात्र देखील त्यांनी गाजवली आहे. पनवेल तालुक्यामध्ये जात असताना आदईच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ आणि सुपर 5 मध्ये तो संघ दाखल झाला, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर ढवळेपाडा संघ म्हटला की अप्रतिम खेळ नेहमीच त्यांचा तुम्ही पाहताय. नुकताच झालेली साईगावची स्पर्धा, तिथे देखील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक त्यांना जिंकला आणि अप्रतिम खेळ त्यांचा नेहमीच आपण पाहिलं. त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील आता आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. गणेश जाधव बॉडी ट्रॅकवरती दाखल होत आहेत, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय, डीप मधून लॉंगॉनला खेळाडू पोहोचतोय, सिंगल एक पडली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा डायरेक्ट हिट. इथे परतावा लागेल माघारी, गरज होती का हा प्रश्न आता उभा राहिला या मॅचमध्ये. आणि अखेर अजून एक सफलता मिळते टीम ढवळेपाडा संघाला. फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल धावचीच्या स्वरूपात मैदान सोडत असताना शिबा बॅक टू दी पॅव्हिलियन. केला आणि 1 शॉट, अंपायरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने या बॉलवरती कोणती धाव नाही, त्यामुळे 14 धावा धावपटलावर आपण पाहत आहोत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेट देखील एका बाजूला जात आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत धावा देखील बनतायत. त्यामुळे डोळे मैदानावर ठेवा, कारण हा क्षण हा सामना रंगवणारा ठरू शकतो. हा सामना रंगेल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये आज आपण अनुभवत आहोत. टुडे नाईट अँड बिग फाईट. षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवरती गणेश, पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर रनआउटची 3री विकेट गमावली जय गावदेव.
डोंगर न्हावे या संघानं स्वर्गीय जयवंत मामा तरे जयनुमान ढवळीपाडा संघ मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं षटकारानंतर कमबॅक आणि आता मानवर काढू देत नाहीये सध्या जय गावदेव डोंगर नावेला. यावेळेसचा वेगवान चेंडू पण दिशाहीन, गतीवरती अगदी स्वार होत असताना दिशेवरती नियंत्रण भरकटलं. आणि राव सर म्हटलं जातं ना, जर तुमची दिशा खराब तर दशा खराब व्हायला वेळ लागत नाही. नाही, हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय, परंतु या बातमध्ये आता धाबा कशाही येवत यायला हव्या टीम डोंगर नावे संघासाठी, हेच ते म्हणत असतील. कारण संघ अडचणीत सापडलाय. एका पाठोपाठ आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जवळ 3 फलंदाज आउट झालेत. त्यामुळे संघ कुठेतरी थोडंसं अडचणीत सापडलं या मॅच मध्ये. तारणहार बनावं लागेल, एखाद्याला थांबून मैदानामध्ये धाव संख्या चांगल्या कुटाव्या लागतील. आणि जर ते जमलं नाही तर या मॅच मध्ये टीम ढवळेपाडा जरूर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. पुढचा बॉल, ओहो, यावेळेस बेल्स उडून अक्षरशः बाउंड्री रोप जवळ आली आहे. इतक्या भन्नाट वेगाने बॉल हाताळला. काय तो चेंडू, काय तो टप्पा, काय ती लाईन, सगळं ओके मध्ये. विकेटचं बटन. रॉणी, यानंतरची या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गिरीजा 11 कानूर बॉईज कानूर आणि त्यांना फाईट करेल शिवशक्ती कडाव, असे 2 मातब्बर संघ. एका बाजूला बदलापूर वांगणी ग्रामीणचं क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर त्याच बेल्टमधून अनेक संघ दाखल झालेत, परंतु शिवशक्ती कडाव, चांदई सारखे 2 संघ ज्यांचं अस्तित्व तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. आणि आता कानूर बॉईज कानूर वर्सेस शिवशक्ती कडाव ही मॅच या मॅच नंतर होणार आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ, जिथे षटक क्रमांक 2 चालू आहे. गणेश जाधव काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतायत. अगदी आपण पाहतोय क्लीन बोल्ड यष्टांचा वेध त्यांनी घेतलेला आहे. ही ओळख राहिली आहे गोलंदाज गणेश जाधवची. राईट आर्म राऊंड विकेटने ओ यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता सॉफ्ट हँडने. आपण पाहतोय संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा, तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चालू आहे. आणि आता संघाची धावत संख्या 4 विकेट्स गमावल्यानंतर गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाची धावत संख्या आहे 15 धावा. संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. अतिशय सुंदर उल्लेख राहुल चव्हाण सरांनी केला. शेवटचा अंतिम बॉल गणेश जाधव समोरच्या एंड कडून, पंचांच्या बरोबर उजवीकडून. हो, आणखीन एक चांगला बॉल हा देखील राहिला गोलंदाज गणेश जाधवच्या नावावरती. षटक क्रमांक 2चा खेळ पॉवर प्ले 1-2 या ठिकाणी संपन्न झालाय. आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ संपत असताना धावत संख्या धावफलकावरती 4 बाद 15 धावा. बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय जगन्न स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. जगन्न स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. थँक्यू रिझल्ट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणखीन एक महाराष्ट्रातील एक नामवंत पॅकरच्या यादीतील एक मोठं नाव. श्री 11 या नावाने प्रत्येक संघ जे बांधत असतात असे नेरळ या विभागातील कोल्हारी गावचे सन्मान्य नरेंद्र दादा गोमारे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील, दादा आपण या. आपली सहर्ष मनपूर्वक स्वागत. कारण आज एक संघ त्यांच्या नावाने खेळतोय. खरं तर श्री हर्ष 11 जयशंकर चांदई या संघाला नेहमीच ते पुरस्कृत करत असतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचं आगमन सुद्धा झालं. त्यांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सचिन केवणे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय वेगाने बीट करतोय. वांगणी एक्सप्रेस मात्रावरती दाखल झाला. या बातमध्ये टप्पा पडला भरदा वेगानं बॉल निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यानंतर गणेश जाधवनं फक्त आणि फक्त
3 धावा खर्च केल्या. या मातमध्ये संकटच सापडलाय, संकट डोंगर नाबे, परंतु इथून कमबॅक करावं लागेल. टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय, गोरदास हसलाय आणि अखेर डावकुरे आताचा फरदास रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. या मातमध्ये सफलता मिळते टीम ढवळेपाडा संघाला. फरदास बाद होतोय कामराज ठाकूर सर. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज मोठ्या उत्साहानं खरं तर डोंगर नाबे संघ इथे दाखल झाला. आज या मैदानावरती तुम्ही पाहताय सर्वच खेळाडू लवकर पोहोचले, परंतु या मॅचमध्ये आता संघ अडचणीत सापडलाय. ज्या प्रकारे बॅटिंग होतीये टीम डोंगर नाबे संघाची. रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर. येस, थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर सध्या तरी आपण पाहत आहोत 5 विकेट गमावलेत. निम्मा संघ गारात आणि धावा फक्त आणि फक्त 15 धावफलकावरती. डोंगर नावे संघाच्या फलंदाजांना इथून थोडं आक्रमक पवित्र हाती घेत असताना मोठे फटके खेळावे लागतील. पण त्यांच्यासाठी इतकंच सांगेन, जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला जेव्हा वाटतं ना, तीच वेळ असते खरी नवीन सुरुवात करण्याची. वेळ अजून संपलेली नाहीये, हातातून काही गेलं नाहीये. कमबॅक इथूनही होऊ शकतो. मनामध्ये ती जिद्द असायला हवी. संघर्ष करण्याची क्षमता तुमच्या मनामध्ये असेल ना, तर यशाची कोणतेही मोठे शिखर तुम्ही सहज आणि सोप्या गतीनं पार करू शकता. पण नेहमी असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही संघर्ष करताय ना क्रिकेटच्या पटलावर, तोपर्यंत यश तुमच्या पाठीमागे जरूर चालत येतं. या सामन्यामध्ये कोणाला विजय मिळेल, कोण जिंकेल हा प्रश्न आहे. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉलची समाप्ती. पराभवाच्या भीतीनं माघार घेणंही तुमची लढण्याची वृत्ती नेहमी संपवत असतं. त्यामुळे लढावं आणि जिंकावं हे नेहमी सांगितलं जातं. नो डाऊट. खरं तर म्हटलं जातं ना, या बातमध्ये आपण पाहतोय डॉट पर्सेंटेज वाढत चालेत, परंतु अशा क्षणाला मी एकच सांगेल टीम डोंगर नावे संघाला, यही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चिड़ियों से कैसे बनाती है आशियाना, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाही येत ना, अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, कारण थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आपण पाहिले आणि अखेर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे भीती आहे. आणि टीमची टोटल आता धावफलकावरती पुढे सरकत असताना धावफलक 17 धावा धावफलकावरती जोडले जातील या मॅचमध्ये. राहुल सर, पहिल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 10 धावा धावपटलावर होत्या आणि आता जवळपास 17 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि फक्त 17 धावा धावपटलावर. हिरो टू झिरो आणि झिरो टू हिरोचा सफर हा क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो. यावेळेस फटका सुंदर आहे, स्मॅश केलाय डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहेत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आयुष्य असो अथवा खेळ, कमबॅक प्रत्येकाला हवा असतो आणि या मॅच मध्ये टीम स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडानं कमबॅक करून दाखवलाय. पहिल्या 2 बॉल नंतर 10 होत्या जय गावदेव डोंगर नावेच्या आणि आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18ला 5 ही स्थिती आपण पाहतो जय गावदेव डोंगर नावे संघाची. या दरम्यान आपण पाहिलं तर सध्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय ओमकार भाऊ कडू यांसाठी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर लोणावळा मावळ तालुक्यातून या ठिकाणी दाखल झालेत. मयूरदादांवरती असणारा प्रेम, खरं तर आज या ठिकाणी आपण पाहतो त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या बदलापूरच्या ऐतिहासिक पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अगदी आपण पाहतो या भूमीमध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. काही मान्यवरांचं नुसतं येणं नसतं, तर ते हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. म्हणून आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मयूर ग्रुपच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय. स्वतः गोलंदाज अक्षय या ठिकाणी आपण पाहतोय संघनायकाच्या भूमिकेत. सध्या आपण पाहिलं तर ढवळेपाडा संघाला ते लीड करतायत आणि आता 4थ्या षटकाची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहिलं. सध्याचं करंट रन रेट सध्या आपण पाहिलं तर 6.00 होतं, परंतु वाढवण्याचं काम हे मात्र गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे या संघाला करावं लागणार आहे. मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक चांगलं टार्गेट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करावी लागेल. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे मैदानाच्या आतमध्ये अंडर प्रेशर क्रिकेट खेळते की काय प्रथमेश ठाकूर सर?
येस, अगदी आपण पाहिलं तर अंडर प्रेशर थोडासा दबाव जरूर वाटतोय, पण हा क्रिकेट आहे. ज्या प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक केलाय स्वर्गीय जयवंत मामा तरे हनुमान ढवळे पाड्यानं, त्या प्रकारे संधी डोंगर नावे संघाकडे देखील आहे. कारण क्रिकेटचा हा खेळ आहे, प्रत्येकाला संधी मिळते, फक्त तुम्हाला प्रयत्न त्यासाठी शर्तीचे करावे लागतात. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेते ना, तेव्हा त्यापेक्षा काहीतरी जास्त तुमच्या हातामध्ये देण्यासाठी ओंजळ तुमची रिकामी करत असते. आणि आता रिकामी ओंजळ भरण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना या मॅच मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर टोटल 23 धावा धावपटलावर आपण पाहत आहोत. नाही खरं तर अतिशय चांगला उल्लेख केला ठाकूर सर तुम्ही या मध्ये. परंतु जर कालच्या रात्रीचा सामना जर पाहिला असेल ना, तर काळोख्या रात्रीमध्ये आपण पाहिला असेल जवळजवळ 11 वाजता जो सामना रंगला होता या मैदानावरती. ज्या सामन्याची खरं तर आतुरता सर्व प्रेक्षकांना लागली होती. हो, कासगाव बनाम जोबेली 42 धावाचं टार्गेट होतं त्या मॅचमध्ये, आणि त्या धावा चेस करत असताना आपण पाहतोय कासगाव संघ देखील 5व्या ओव्हरमध्ये आपण पाहिला असाल तर जवळजवळ 3ऱ्या की 4थ्या बॉलवरती तो सामना जिंकला होता टीम कासगाव संघ. शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. हा अद्भुत खेळ आहे. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉलची समाप्ती. इच अँड एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. येणारा प्रत्येक बॉल फलंदाजांवरती प्रचंड दबाव बनवतोय. नाही खरं तर बॉलिंग अटॅक ढवलेपाडा टीमचा चांगलाच आहे. या मध्ये आपण पाहतोय टॉस जसा जिंकला ना टीम ढवलेपाड्याच्या कॅप्टन अक्षय बैकरनं, त्यांनी सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू, आणि आतापर्यंत आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी दाखवलं या मॅच मध्ये. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिड विकेटला, टीपला गेलाय झेल आणि संपलाय खेळ. परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का लागतोय. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. प्रशांत बाद झाला आणि आता मात्र आपण पाहत आहोत 6वा धक्का लागला बॅटिंग करत असताना डोंगर नावे संघाला. आता इथून कोणता फलंदाज थांबून धावा बनवेल ते पाहायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जय. नावात त्याच्या जय, पण आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा ना, तर त्यासाठी थांबून धावा करणं फार गरजेचं आहे. धावांचा रकाना जर कमी राहिला ना, तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये गोलंदाजांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल या क्रीडांगणावरती, कारण या खेळपट्टीनं प्रत्येकाला साथ दिली आहे. चांगली बॅटिंग कराल तर फलंदाजांसाठी नंदनवन, आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कराल तर गोलंदाजांसाठी देखील नंदनवन ठरली आहे ही खेळपट्टी. प्रत्येकाला साथ देणारी खेळपट्टी, हे क्रीडांगण, ही स्पर्धा म्हणजे लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी 2026. अक्षय गोलंदाजी मार्कवर, शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. जयसाठी हा बॉल प्लेयर मेस. मला वाटतं जवळपास आता या डावातील 10वा डॉट बॉल, 11वा डॉट बॉल आलेला आहे. म्हणजे डॉट बॉल रेशो बघा, 5 षटकांचा सामना आहे राहुल सर, त्यामध्ये जर 11 डॉट आले तर धावा बनतील कधी? नाही हा प्रश्न तर खरं तर उद्भवलाय. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल अतिशय चांगला उल्लेख तुम्ही केला ठाकूर सर. कारण जर धाबा इथे कुठल्या जर धाबा बनवल्या तर धाबा होतील. कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं असेल 70 पेक्षा जास्त धाबा या मैदानावरती बनल्यात, आणि त्यानंतर त्या धाबा चेस देखील झाल्यात, हे चित्र आपण पाहिलंय. परंतु ओव्हर नंबर 4चा खेळ आता संपलाय. स्वतः संघनायक अक्षय बैकरला आपण पाहिलं, अप्रतिम षटक त्याने हाताळलंय. त्यामुळे या मॅचमध्ये आता ओव्हर नंबर 5 मध्ये कोणता गोलंदाज येईल जो धाबा रोखण्याचा प्रयत्न करेल. नेहमीच आपण पाहतोय खरं तर बंटी जो मैदानावरती अप्रतिम खेळ करत असायचा, परंतु थोडासा इंजर्ड झाला, आणि आता संघनायकनं त्याच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय. प्रथमेश केवणे मैदानावरती दाखल होतोय. आज खरं तर संघ ज्यांच्या नावाने खेळतो ना, खरं तर बदलापुरातील एक नामांकित उद्योजक म्हणून जयवंत मामा तरे साईगावचे, खरं तर ते आपल्याला पार मिळतील. नेहमीच ढवळेपाडा खेळावरती, ढवळेपाडा संघावरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय, आणि नेहमीच अप्रतिम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग पारितोषिक असतील लावले जायचे. मैदानावरती ढवळेपाडा संघ जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये खेळतोय ना, तर सर्वात आधी जर कोण पोहोचत असेल तर नाव होते जयवंत मामा तरे. आणि आज त्यांच्या नावाला आपल्यात नाही येत, परंतु त्यांच्या नावाला उजळा देण्याचं काम सातत्याने ढवळेपाडाकर करत असतात, आणि त्यांच्याच नावानं संघ मैदानावरती खेळतोय. स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 चेअरमन ढवळेपाडा. शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश होतोय तयार. या ओव्हरमध्ये जर का धावा बनल्या नाहीत ना, तर मॅच कठीण होऊन जाईल. गोलंदाजांना मात्र कसरत प्रचंड करावी लागेल. प्रथमेश स्ट्रायकर इनवरती दीपूसाठी बॉल, लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर केलाय, पण थ्रो आल्याच्या नंतर नॉन स्ट्रायकर एंडवरती गोलंदाजाला तो कलेक्ट करता आला नाहीये. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. जय गावदेव डोंगर नावे संघाला आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला अडचणीत आहेत, पण एकच इथून सांगेन या संघाला की हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वो मुकाम पाता है.
रुकने से कुछ नहीं बदलता मेरे भाई, जो चलता है वही आगे निकल जाता है. चालावं नाही, धावावं लागेल या मॅच मध्ये जर धावा बनवायच्या तर. पण सध्या तरी गोलंदाजांचा तो मनसुबा नाहीये. राहुल सर, गोलंदाज इतकी जबरदस्त गोलंदाजी करतात, अचूक गोलंदाजी, कन्सिस्टन्सी, सातत्य प्रत्येक गोलंदाजानं राखलंय. तुम्ही पाहाल पहिल्या ओव्हरमध्ये 12, त्यानंतर 3, मग पुन्हा 3 आणि 5 आणि आता या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती फक्त 3. नाही, खरंच चांगली बॉलिंग केली आहे, परंतु आता डोंगर नावे संघाला कमीत कमी 40 पर्यंत पोहोचावं लागेल. जर 40 धावा जरी बनल्या ना तर डोंगर नावे टीमची देखील गोलंदाजी चांगली, बॉलिंग अटॅक त्यांचा चांगला आहे. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. त्यामुळे संघर्ष वाढेल या मॅचमध्ये दोन्ही संघासाठी. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा बंटी बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटन पॅडच्या बदला भन्नाट वेग, तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाल मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वेगाने निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. खरं तर ढवळेपाडा म्हटलं की सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांना खेळ करत असताना. कालची रात्र आपण पाहिलं पनवेलमध्ये जात असताना, आदईमध्ये जात असताना त्यांनी कालची रात्र गाजवली आहे. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. ठाकूर सर, दूर ठेवण्याचा प्रयत्न, बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहोत राहुल सर, कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाहीये गोलंदाजांनी. ही मात्र जमेची बाजू राहिली आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आक्रमक, अचूक, भेदक, तीव्र, तिखट मारा गोलंदाजीचा. यावेळेस ड्राईव्ह करते पुन्हा एकदा. फिल्डर आहे डीप मध्ये, लॉंग ऑफ लाताईना, सेकंडचा कॉल, 2 मिळाल्यात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट आणि धावत संख्या 2 ने पुढे. आता टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतात 29, लॉस ऑफ 6 विकेट, डबल, सिंगल, डॉट, वाईट बॉल आणि त्यानंतर पुन्हा डबल. मागील 4 मध्ये धावत संख्या 6 खर्च केल्या जात आहेत आणि कुठेतरी येणाऱ्या 2 बॉलवरती वाट पाहत असतील गावदेव डोंगर नावाचे समर्थक की इथून मोठा फटका यायला हवा. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. जर का आला, फायटिंग टोटल सेट केली तर मात्र आपण फाईट बॅक करू शकतो या मॅच मध्ये दुसऱ्या डावात. बॅटची एज पुन्हा एकदा, विकेट कीपर तिथे पोहोचतायत आणि अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे धावत संख्येच्या गतीवरती पूर्ण विराम लावला गेलाय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक गोलंदाजी, तिखट गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी केली आहे आणि याच दरम्यान विकेटचं पतन. धक्का 7वा जय गावदेव डोंगर नावेला. स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी ही स्पर्धा म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे पर्व, ज्या पर्वाचा आपल्या सर्वांना आहे गर्व. शेवटचा बॉल हा देखील चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. आता 1 रन कंप्लीट झाले का पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जाईल. जरी रन कंप्लीट असेल तर 30 बनतील, अन्यथा 30 टार्गेट असेल. पाहूया कंट्रोल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग. कडाव संघाचे कॅप्टन आणि कानोर बॉईज कानोर गिरिजा 11. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी ओमकार भाऊ कडू यांना विनंती करेन आपण या आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा जॉईंट व्हा. या आपण भाऊंच्या शुभास या ठिकाणी टॉस करणार आहोत. खरं तर कार्ला देवस्थान बावळ या विभागातून आलेले आपले सर्व पाहुणे मंडळी, या पाहुण्यांना संधी देऊ. मयूरदादाचा कॉल या ठिकाणी करण्यात आला आणि आता साक्षात मयूरदादा स्वतः समोर आहेत आणि हा तो कॉल या ठिकाणी देण्यात आला आहे. या ठिकाणी आपण टॉस या ठिकाणी जिंकलेल्या शिवशक्ती कडाव संघाने फक्त निर्णय आपल्याला कळवायचा आहे. फिल्डिंग करू. ओके, या ठिकाणी आपण सन्मान करू. मी दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट, भरपूर सारा शुभेच्छा देईन. ओमकार भाऊ कडू यांच्याकडून या दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. सन्मान या ठिकाणी होणार आहे मयूरदादांच्या शुभ हस्ते. त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण सुद्धा विशेष सन्मान
खरं तर वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मयूर ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, विशेष आभार. थोडक्यात या ठिकाणी आपण ओमकार भाऊ कडू यांना विनंती करू की या ठिकाणी या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात. आम्हाला या स्पर्धा पाहण्यासाठी आवड आहे आणि त्यामध्ये मयूरदांची स्पर्धा म्हणजे फर्स्ट टाइम नियोजन बघितलं असतं एवढं मोठं. आमच्या पण तालुक्यामध्ये एवढं मोठं नियोजन आतापर्यंत आम्ही कधीच बघितलं नाही. रतनभाऊ पाटील चषकानंतर पहिलं नियोजन असेल एवढं मोठं नियोजन आम्ही बघितले स्वतः. त्याच्यामुळं मयूरदादांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. असंच नियोजन करत राहा. दरवर्षी आम्ही सामने बघण्यासाठी आवश्यक स्पर्धेला भेट देण्यास येऊ. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. आपण पाहतो या ठिकाणी जवळजवळ 100 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपस्थित लाभलेले मान्यवर आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय छान उल्लेख ओमकार भाऊ कडू यांनी केलेला आहे की स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकानंतर जर कोणती स्पर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील अग्र नामांकित असेल तर ती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. खरं तर सांगायला आवडेल विनोददादा पाटील त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि एका बाजूला मयूरदादा पिसेकर हे चांगले संबंध असणारे हे दोन व्यक्तिमत्व आहेत. अगदी आपण पाहतोय नेहमीच एकमेकांचा परिचय राहिलेला आहे आणि आता या स्पर्धेला भेट देण्यासाठी स्वतः विनोददादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. या ठिकाणी आपण मॅचच्या दिशेने जाऊ जिथे द्वितीय सत्राला सुरुवात होणार आहे. आपण कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करू. तत्पूर्वी या आपण जाऊया. प्रथमेश ठाकूर सर या ठिकाणी दोन सलामीवीर खेळाडूंच्या समवेत या ठिकाणी चर्चा करतायत. तर फर्स्ट ऑफ ऑल अगदी आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकरती लागलेल्या आहेत. 31चं टार्गेट आहे. गोलंदाजी चांगली झाली आहे तुमची. काय सांगाल आता फलंदाजीसाठी काय नवीन प्लॅन एक्झिक्यूट करणार आहात? प्लॅन तर काही नाही, जसं आपण खेळतो नैसर्गिक तसंच खेळणार. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही उतरला त्या क्रीडांगणावरती गोलंदाजी चांगली झाली. ग्रुप मीटिंगमध्ये काय प्रतिक्रिया होती प्रत्येकाची? काय बोललो मी? प्रतिक्रिया काय होती प्रत्येकाची गोलंदाजी चांगली झाल्यानंतर? काय आता सध्या तर आमचे बॉलर खूप फॉर्ममध्ये आहेत, चांगले बॉलिंग करतात. प्रत्येका काय नाही, ते मेहनत घेतात, चांगली बॉलिंग करतात. 31 धावांचं माफक टार्गेट आहे पण ते सर करण्यासाठी कुठेतरी या स्पर्धेमध्ये उतरल्यावरती दबाव थोडासा असेल का? नाही नाही, दबाव काय नाही, आधीच ठरलं आहे जे एन्जॉय म्हणून क्रिकेट खेळा, दबाव वगैरे काही करू नका. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असेल. होते आपल्यासोबत ओपनर बॅटर ढवळेपाडा संघाचे जाऊया इथून पुन्हा एकदा थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहतोय विजय करिता जरूर. पहिल्या इनिंगमध्ये खूप कमी धावा पाहायला मिळाला. 31च धावा या मॅचमध्ये विजय करिता बनवायच्या आहेत. 30 झालेल्या आहेत. 31 टार्गेट असणार या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये खास करून आपण बॉलिंग खूप सुंदर बघितली. दौलेपडाच्या माध्यमातून जो संघ कालच्या अदईच्या रजनीमध्ये अहमदाबाद ट्रॉफीमध्ये जबरदस्त खेळला आणि क्वालिफाय देखील झालेला आहे. जयत बॉलिंग मार्कवरती. अर्षद सोबत सुनील. दोन सलामीवीर फलंदाज. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. टार्गेट जरूर छोटे, मात्र या मॅच मध्ये जर बॉलिंग चांगली केली तर कमबॅक होऊ शकेल. तसंच काय करावं लागेल. नंगररावे टीम च्या माध्यमातून जरूर अपेक्षा होती की चांगली धावसंख्या, एक मोठी धावसंख्या ते उभारतील. जय चा पहिला चेंडू राऊंड विकेटना. पहिला बॉल स्लाइस केलेला, फटका चांगला आहे. चेंडू डीप मधून वेगाने चाललेला, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. शॉट त्याला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा सुनील खेळतो तेव्हा तेव्हा आपण सातत्यानं असं समीकरण पाहिलेलं आहे. कमी चेंडू जास्त धावा,
आजवरचा त्याचा इतिहास गणित राहिलेला आहे. अजून एक फटका उडवलाय मिड विकेटच्या दिशेला लांबच लांब पाठवलाय थेट विराट कोहली स्थान मध्ये दर्जेदार सिक्सर. या ठिकाणी आगमन होतोय. परेशजी चौधरी साहेब यांची या ठिकाणी आगमन होतोय. खरं तर आज या दोन्ही पाकरच्या वतीने एक संघ या ठिकाणी बांधण्यात आलाय. श्री हर्ष इलेवन जयशंकर चांदई आणि या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. वेलकम, स्वागत आहे आपलं. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहतो एक मापक लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा संघाची सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये आणि आता पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे सुनील केवणेच्या स्वरूपात. फलंदाज बाद. बाद झाला सुनील. पहिल्या देखील इनिंग मध्ये 10 वरती एक विकेट गेली होती आणि आता देखील आपण बघतोय सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. चेस 31 चे 10 वरती एक विकेट गेलेली आहे. श्री नरेंद्र शेठ गोमारे यांचं देखील आगमन झालेलं आहे. श्रीच्या नावानं आपण बघतो नरेंद्र शेठचं नाव सध्या बैलगाडी शर्यतीमध्ये चर्चेत आहे. नाव समाजसेवक आहेत, दानशोदाते आहेत आणि जरूर 20 पेक्षा जास्त बैल त्यांच्या आज जाऊनेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर सचिन आले. तस्तपलू खेळाडू कालच्या अदेवीच्या रचनेमध्ये खूप चांगला खेळला दौलेपाडा संघ. खरं तर पहिल्याच मॅच मध्ये जिथं आपण जर बघितलं सेकंड मॅच मध्ये आय थिंक लो स्कोरची मॅच बऱ्याचशा विकेट गेल्या होत्या मात्र तिथं केलेली सचिनने ती बॅटिंग त्याच्या जोरावरती तो सामना जिंकला होता. कोंबूड बुजेच्या अगेन्स्ट ती मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार पाहायला मिळाली होती. मात्र फायनली सचिनने ती मॅच जिंकून दिली आणि क्वालिफाय झाला आमदार ट्रॉफी मध्ये दौलेपाडा संघ. हा दरम्यानचा हा चेंडू आताचा चांगला पाहायला मिळतो. लेंथ आणि टप्पा त्याला चांगला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन जयकडे आणि तेच आपण पाहतोय. 11 धावा धावपलकावरती पहिल्या 2 बॉलवरती मोठी धावसंख्या आपण जरूर बघितली. सुनील बाद झालाय. आता साकिंग आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता नसणार आहे. इनफिल्ड शॉट मध्ये पाहतो आपण जरूर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत मी एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. स्वागतम सुस्वागतम. या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूरचे नामांकित उद्योजक सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, सन्माननीय मारुती दादा पाटील आणि नारायण शेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर बदलापूरची ही त्रिमूर्ती एक मोठा मित्र परिवार उद्योग क्षेत्रातील आपण पाहतोय आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. प्रकाशजी पाटील साहेब, मारुती दादा पाटील, नारायण शेठ पाटील यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मयूर ग्रुपच्या वतीनं अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि त्यामधील लो स्कोरिंग मॅच सध्या आपण पाहतोय. एका बाजूला स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 जयमान ढवळेपाडा आणि त्यांना फाईट करते टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. सध्या ज्या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतो अप्रतिम खेळ ढवळेपाडा संघाचा चालू आहे.
कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत आमचे अत्यंत जवळचे मित्र मुंबई किंग राहुलजी भोईर. थँक्यू सो मच मॅडी सर. दावीतनं एक सिंगल मेल. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला श्री नरेंद्र शेठ गोमार यांचं आगमन झालेलं. जरूर आपण छोटीशी झलक आहे ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू जरूर. या मॅच नंतर आपण प्रयत्न करू. रन एकूण बघतो आपण झालेला धावा बलकावरती 13 धावा. तेवीस चेंडू मध्ये 18 धावेची फक्त गरज आहे. यावेळेचा फटका चांगला आहे. चेंडू चालला मिड विकेटला थेट विराट कोहली स्थानच्या दिशेनं. ठोकला सचिन सिक्सर. सना मैदानाच्या आतमध्ये सचिन केवनेच्या बॅटमधला सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपल्याला पाहिलं 19 धावा. 22 बॉल मध्ये फक्त 12 धावेची गरज या मॅच मध्ये विजय करता जयनू मांडवले पडा संघाला. नेक्स्ट बॉल बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू आणि बॅटचा संपर्क आता येत नाही. येत असताना बघतो आपण डॉट बॉल. रन्स 19 करायच्यात फक्त 31. मॅच मध्ये जरूर थोडासा मागेरला डोंगर नाव आहे. ऑन साइडला टर्न केलाय. रीचा वापर करत असताना थेट चेंडू स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आला हा सिक्सर. सिक्सरने संघाचे धावसंख्या 25. 6 धावेची फक्त गरज आहे मॅच मध्ये. एक मोठा फटका मॅच फिनिश. पुढच्या मॅचचा टॉस आय थिंक मॅडिसर झालाय. टॉस देखील आपण कव्हर केलेला आहे. ऑन साइडला टर्न केलाय. मॅच नंतर आपण जरूर घेऊ. ओमकार प्लीज व्यवस्थित. नरेंद्र शेठ गोमारे म्हटलं की जरूर आठवण येते. लक्षा बल्ला असे नामांकित बैल आहे त्यांच्या धावणीला. जरूर आपण चोडीची छबी या स्पर्धेच्या माध्यमातून बिंजोरची तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू आम्ही. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग मिड विकेटला. दावीत न मिळणारे एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड 27. दना जिल्ह्यात बॉलिंग मार्क वरती.
4 धावेची गरज आहे मॅच मध्ये. तब्बल 18 चेंडू बाकी आहेत त्याकरिता. एकतर्फी मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. डोंगर नावा टीम कडनं धावा झाल्या नाहीयेत पहिल्या डावामध्ये. बॅकफुला जाऊन कट केलाय, स्लाइस केलाय, डीप मधून फिल्डर तिथं पोहोचलाय जरूर. चेंडू चिरसून फेक करेपर्यंत एकदा विथ मेल. तीन धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. पुढच्या दोन्ही टीमनं लगेचच रेडी व्हायचंय. जसा सामना संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचंय. वेळ न घेता नेक्स्ट बॉल. मोठ्या फटक्यानं सामना फिनिश करायचे जरूर. आता आपण सचिन केवनेला दावीत नमेल लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल आणि अजून काय धावा आता मिळणार आहेत. ऑलरेडी धावा नाहीयेत आणि अशा पद्धतीने खेळलात तर मग लवकर हा मैदान सोडावा लागेल डोंगर नावेला. एका धावेची फक्त गरज आहे. इक्वल झालेला स्कोर. या स्पर्धेमधील पहिली लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथं धावा खूप कमी पाहायला मिळाला. यावेळेचा फटका चांगला हेलिकॉप्टर शॉट ना मॅच केलेली फिनिश आणि हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे. यस दिस आहे. पाऊस पडमेन मैदानी षटकर आणि चौकारांचा इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. या मॅचचा मनाचा मॅच ज्यांना प्रतिम कामगिरी केली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 3 विकेट घेतल्या, रन्स केल्या 18-7 बॉल मध्ये. तो सचिन केवने ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल टेलिव्हिजन